नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। कडकडत्या गरमीमध्ये आज आपण शरीराला थंडावा देण्यासाठी काकडी आणि पुदिन्याचा रायता कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर रायत्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी एक मोठी वाटी इतकं दही ताजं घेतलेलं आहे, सोबतच एक काकडी स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घेतलेलं आहे। फोडणीसाठी इथे आपल्याला अर्धा टीस्पून इतकी मोहरी लागणार आहे, सोबतच अर्धा टीस्पून इतकं काळं मीठ आणि अर्धा टीस्पून साधं मीठ घेतलेलं आहे। 8 ते 10 पुदिनाची पानं बारीक चिरून घेतलेले आहेत। एक हिरवी मिरची ही सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे, ही आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। सोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून इतकी जिऱ्याची पूड घेतलेली आहे, 2 टीस्पून इतकी पिठी साखर घेतली आहे, 1/4 टीस्पून काळी मिरीची पूड आणि अर्धा टीस्पून तिखट घेतलेला आहे। आता आपण काकडी किसून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने हे बघा, इथे आपली काकडी किसून झालेली आहे, ही आता बाजूला ठेवून घेऊया। इथे आपण जे दही घेतलेलं आहे ते थोडंसं चांगलं आपण फेटून घेणार आहोत। हे बघा, अगदी 15 ते 20 सेकंदसाठी चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण एक एक करून यामध्ये सर्व जिन्नस काढून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण काढून घेऊया कोथिंबीर, काकडी, पिठी साखर, मीठ आणि काळं मीठ, जिरेपूड, तिखट आणि काळी मिरीची पावडर, पुदिन्याची पानं। आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। आपल्याला कढल्यामध्ये 1 टीस्पून इतकं तूप गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण रायत्याला मस्त तडका देऊन घेऊया। जर का तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर तुम्ही हे असंच मिक्स करून देखील खाऊ शकता। बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तूप इथे चांगलं आपलं गरम झालेलं आहे। यामध्येच आता आपण अर्धा टीस्पून मोहरी काढून घेणार आहोत। हे बघा, मोहरी इथे चांगली तडतडायला सुरुवात झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि आपण जी एक मिरची चिरून घेतली होती ती यामध्ये काढून घेऊया। आता आपण हा तडका रायत्यावरती काढून घेणार आहोत। हे बघा, फोडणी आपण यावरती काढून घेतलेली आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपला काकडी आणि पुदिनाचा रायता बनवून तयार झालेला आहे। फ्रीज मध्ये आपण अर्धा तास ठेवून नंतर थंडगार असं सर्व करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला काकडी आणि पुदिनाचा रायता बनवून तयार झालेला आहे आणि आपण मस्त थंडगार असा सर्व केलेला आहे। मस्त गरमीमध्ये तुम्ही या पद्धतीने रायता बनवा व त्याचा आस्वाद घ्या। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।